कसं बघता या निर्णयाकडे, काय सांगा? हे आता कुस्ती चितपट झालेलीच नाही. मेन महत्वाचा पॉईंट, ज्या वक्ताला ढाक मारले पृथ्वीराजने, त्या ढाकामध्ये 4ची ऑप्शन आहेच. आम्ही म्हणतच नाही आमचा शिवराजला काही असं काही हेच करा म्हणून पण नाही, पण जिथं थांबायला पाहिजे होती कुस्ती, अजून थोडासा टायमिंग घ्यायला पाहिजे होतं पंचाने, पण ते काय ठरल्याप्रमाणे त्यांना काय झालं असेल ते माहिती नाही. पण त्यांनी जे काही सेकंद थांबायला पाहिजे होतं, लगेच फाली पडला की लगेच 75% कुस्ती अशी सरळच होती. ज्या वक्ताला दोन्ही खंडे टिकतात त्या वक्ताला कुस्ती दिली जाते. म्हणजे तुम्ही एकदम मारून गेला असता ते मान्य केलं असतं की कुस्ती चितपट होऊन गेली, पण तिथं तसंच नाही. कुस्ती तिथं थांबलेली आहे, तिथं थांबली आहे, तिथं खंडात टिकला नाही दुसरा, ते अजून असं चालला होता. तर तिथं अजून त्या रेफरीने थांबायला पाहिजे होतं. मेन महत्वाचा रेफरीची मेन चूक, लय मोठी चूक आहे त्या रेफरीची. त्याला 10 वर्षासाठी काढणं गरजेचं आहे. किंवा परत दिसता कामा नाही. हा, तेव्हा कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. जे संयोजक आयोजक होते, जे काय त्यांचं ते होतं, त्यांनी त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं. आणि अजूनही बघून घेऊ द्या, आम्ही बसू, ती पण बसतील, आम्ही तिथं आजही हार मानायला तयार आहे आम्ही, पण त्यांनी तिथं बसावं आमच्या संघ. आणि कुणापाशी तज्ञ आहेत, फेडरेशनचे जी माणसं तज्ञ आहेत, ही कुस्ती झाली म्हणून सांगावं, आम्ही तिथंच हार मानतो आणि आम्ही माघार घेतो. 4 वर्ष खेळत नाही आम्ही, तुम्ही त्याला काय करणार? कारवाई झाली आता कुठं दाद मागणार? आम्ही फेडरेशनकडे दाद मागणार ना. ऑल इंडिया फेडरेशनचे जे अध्यक्ष आहेत आमचे, ब्रिजभूषण माझे अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्याकडे पण मागणार नाही. ते मेन होते पहिलं, आता दुसरा आले तर बबलू भैया, त्यांच्याकडे दाद मागू आम्ही. नाही यांच्यापासून झालं तर आम्ही वर्ल्डला मागू, वर्ल्ड रेसलिंग असोसिएशनच्या त्याच्यामध्ये मागू आम्ही. म्हणजे तुम्हाला ही कुस्ती झाली का नाही हे आम्हाला सांगा, मग आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलतो ना. मग तुम्ही न्याय मागण्याच्या आधीच तुम्ही त्याला म्हणता चल बाहेर हो, तुला कोण इथं बघा, असं नाही ना. एक पहिलवान आहे, खेळाडू आहे चांगल्या, आणि तो काय सिंगल महाराष्ट्र केसरी आताच होतो नाही, 2 वेळाचा महाराष्ट्र केसरी आहे. असं नाही की लगेच महाराष्ट्र केसरी झाला असं संपवलं, असं नाही ना. म्हणजे तुम्ही त्याची एक हेटाई करताय ना. मग तुम्ही लय शहाणे झाला का? तुमची काय लायकी आहे तिथं उभा राहण्याची? मग ती तर महाराष्ट्र केसरी 2चा आहे, आता हा 3ऱ्यांदा हिस्ट्री करण्यासाठी चालला होता. मग तुमची काय लायकी आहे तिथं उभा राहण्याची? राजकारण झालं कालचे सगळे घटना. हा, राजकारण तर आहेच की, हे चालू करते ना, खेळाडूवर नका राजकारण करू. आम्ही म्हणतोय ना, पृथ्वीराज पण आमचाच आहे, ते पण आमचाच आहे, आणि सर्व महाराष्ट्राचे खेळाडू आमचे आहेत. तिथं न्याय द्यायचा प्रयत्न करा, चांगला न्याय द्या, बस. बाकी काय करणार? कुस्तीत काय भांडण करायचे? महाराष्ट्र केसरी सर्टिफिकेट भेटत, तुम्ही म्हटले महाराष्ट्र केसरी जी झाली तीच भेटणारी शिरप्रामाणिक. हा, कुठंच नाही चालली, पोलीस भरतीला नाही चालली, कुठंच नाही चाललंय. तुमचे 2-3 सर्टिफिकेट नाही चालले ना. जी बाळासाहेबांची सही पाहिजे ती सही नाही. बाळासाहेब सहीचं लेटर चालतं, पवार साहेबांच्या सहीचं चालतं, पण तुमचं चालतच नाही. कसं करावं? मेन महत्वाचा मुद्दा तिथं आहे. कुस्तीगीर परिस्थितीची संघटनेमध्ये 2 संघटना आहेत, मग ते संघटना ही नीट करावी, फेडरेशनने नीट करावं. ते आता दोन्ही सुप्रीम कोर्टात आहेत. बाळासाहेब लांडगे पण सुप्रीम कोर्टात आहेत, ते पण सुप्रीम कोर्टात आहेत. म्हणजे फेडरेशनने जे दिले त्यांना की बाबा तुम्हाला ऍप्लिकेशन देतो म्हणून त्यांना दिलेलं आहे, पण त्यांना हे इलेक्शन झालं, त्यांनाही वोटिंगचा अधिकार दिला नाही, ह्यांनाही दिला नाही. मग लिगली कशी धरायची तुमची? ज्या फेडरेशनने जे केलं, मग तुम्हाला लिगली कसं धरणार? म्हणजे खेळाडूंचं तुम्ही अलीगली मैदान, आम्ही समजतो एक मैदान होतं, संग्राम जगतापनी घेतलेल्या याच्यावरच का अशा पद्धतीचा अत्याचार काका पवारच्या पहिला तालमीतला म्हणून होतोय की काय? ते काय त्यांच्या मनात असेल, बाबा काका पवारचा पहिलवान एखादा नाही झाला पाहिजे. आणि ते 3ऱ्यांदा व्हायला लागला की माणसाला कसं जरा थोडंसं वाटतं ना, याला 3ऱ्यांदा होऊ द्यायचा नाही असं त्यांच्या मनात असेल. हा 3ऱ्यांदा जर त्याला व्हायचं असेल, ते 3 वर्ष म्हणजे कंटिन्यू किती वर्षापासून, आज नानाचा मोठा झाला, 20 वर्ष झालं करतोय ते प्रॅक्टिस. नानाचा मोठा झालाय, त्याच्या आईवडिलाला काय वाटत असेल? म्हणजे मी रात्रंदिवस पोराला खाऊ घालतो, म्हणजे किती त्याच्यात म्हणजे ही होत आहे ना. बाकी काही नाही, आम्हाला पैलवानकीच्या विषयी काही नाही. हार जीत आहे, 2 पायाची वावड आहे, कधी ती जिंकल कधी ही जिंकल, हे प्रश्न निर्मितीत नाही. पण तुम्ही जे करता राजकारण पाठीमागून करता हे चुकीचं आहे.